अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शांतपणे हे ऐका, यावर विचार करा. देव तुमच्यासाठी काय देत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ संदेश या आध्यात्मिक चॅनलवर आपले स्वागत आहे. पुढील काही मिनिटे स्वामींचा संदेश ऐकण्यासाठी द्या. तुमच्या आयुष्यातील खूप काही नकोसे निघून जाईल. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यात खूप काही कला, गुण दिले आहेत. इतरांचे पाहून तर खूप काही करता येते, पण स्वतःच्या मनातून जे काही निर्माण करता येते ते अद्भुत आहे. बाळा, मी तुझ्यात ती कला दिली आहे. त्या कलेचा प्रसार कर, कारण तुला त्यातूनच, त्याच माध्यमातून पुढे जायचे आहे. ती प्रगती साधायची आहे. म्हणूनच कुणाचेही काही करण्या अगोदर आपल्यात काय आहे हे पडताळून बघ, कारण तुझ्यात विशेष गुण मी दिले आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझ्या कर्मातूनच तुझी ओळख निर्माण केल्या जात आहे. मग एका नावाचे कित्येक लोक आहेत. मग तू जर तुझ्या नावाचा गौरव प्राप्त करू इच्छितो तर आपल्या कर्माकडे अधिक लक्ष पुरव आणि मन रमव. त्यामुळे तू अधिक सर्व काही प्राप्त करशील जी तुझी इच्छा आहे. तुला धनाचा अभाव आहे, तुला खूप काही काळजी आहे. जर तुला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवल्यास तू त्यातून सहजतेने बाहेर पडशील. देवाचे मार्ग अगदी सोपे आणि सहज आहेत. प्रत्येकाला ते अवलंबता येतात. बाळा, चिंता करू नकोस. जर तुम्ही काही काळापासून धनाचा अभाव पाहत आहात तर मी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यासाठी आलो आहे. पुढील काही हप्त्यांमध्ये तुम्ही ती विपुलता आकर्षित करणार आहात. ती तुमच्या कर्मामुळे तुम्ही प्राप्त कराल. मला माहीत आहे की काही संधी तुमच्याजवळ येऊनही परत गेल्या आहेत, पण आता मात्र तसे घडणार नाही. तुम्ही जे इच्छित आहात ते तुम्हाला मिळेल आणि तुमची इच्छित प्रगती साधल्या जाईल. आज देव तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन तुमच्या मार्गात देत आहेत. जर तुम्ही त्या मार्गावर चालायला तयार असाल, सज्ज असाल तर होय म्हणा आणि देवाचे मार्ग मी स्वीकारतो असे टाईप करा. तुम्ही काही काळातच अद्भुत दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यास सज्ज व्हाल. तुमच्या आशा अपेक्षा खूप काही परिवर्तनाने देव भरून देत आहे. येणारे परिवर्तन हे तुमच्यासाठी खूप काही शुभ आहे. तेव्हा चिंता करू नका, काळजी करू नका. देव तुमच्यासाठी जे काही आनंदाचे क्षण पाठवत आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करा. तुमची चिंता लवकरच निघून जाईल आणि तुम्ही आनंदाने भरून जाल. देव तुमच्यासाठी तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देत आहेत. शांतपणे हे ऐकून घ्या आणि जीवनातील परिवर्तन, बदल स्वीकारण्यास तयार व्हा. कुठलीही घाई निर्णय घेताना करू नका. कधीकधी देव म्हणतात, स्वाभिमानी व्हा, पण इतकेही नाही की तुमचे प्रेम करणारे नातेही तुमच्यापासून दूर होऊ लागतील. स्वाभिमान इतकाच ठेवा ज्यापर्यंत ते तुमच्या प्रेमाच्या नात्यांना नष्ट करणार नाही. प्रत्येक गोष्टीची एक सीमा ठेवा. प्रत्येक गोष्टीसाठी ते प्रयत्न करा, पण अट्टाहास मात्र धरू नका की तेच प्राप्त व्हावे. कारण देव जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा अधिक चमत्कारासह तुमच्यासोबत काही शुभघटना घडू लागतात. जर तुम्ही त्या शुभघटनांचा स्वीकार करू इच्छित असाल, देवांच्या आशीर्वादांचा स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाचा
संपूर्णपणे स्वीकार करा. होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव तुमच्या खूप काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत. तुम्हाला एकटे वाटत असताना स्वामी माऊलीचा हा संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे देव तुमची प्रतीक्षा संपवत आहेत. तुम्ही ज्या प्रतीक्षेत होतेत ते इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तुम्ही इच्छित प्रगती साधू शकाल. तुम्ही आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी माता लक्ष्मीची प्रार्थना करत आहात, ती देखील स्वीकार केल्या जात आहे. तुमच्याकडून या दिवसात जी काही सेवा केल्या जात आहे ती सर्व काही परमेश्वर स्वीकार करत आहे. स्वामी माऊली तुमच्या हृदयातील भाव जाणतात आणि म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. काही कठीण जे तुमच्या आयुष्यात आहे ते निघून जाणार आहे. त्यासाठी तुम्ही आता आनंदित असावे. या क्षणाला देखील तुम्ही आनंद साजरा करावा, कारण आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश तुमच्या आयुष्यातील ते कठीण दूर जाणार आहे हे सांगत आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य, तेजस्वी आणि आध्यात्मिक संदेश तेच ऐकू शकतील जे स्वामीवर नितांत श्रद्धा ठेवतात आणि भक्तीने अंतःकरणातून स्वामी माऊलीला हाका मारतात. स्वामींजवळ आपल्या मनातील ती प्रत्येक गोष्ट स्पष्ट करतात ज्यामुळे त्यांना आशीर्वाद हवे आहेत. ती प्रार्थना करतात आणि प्रार्थना ऐकल्या जाते. लवकरच तुमच्या समस्या संपू लागतील याचा अनुभव तुम्ही करणार आहात. देव तुम्हाला सांगत आहे, इतरांसारखे वागणे, इतरांसारखे बोलणे, त्याचे जर तुम्ही काही प्रयत्न केले तर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकणार नाही. म्हणून तुमच्यात जे काही आहे ते सिद्ध करा आणि त्या जोरावर तुम्ही खूप काही चमत्कारही आकर्षित कराल, कारण देव निरंतर तुमच्या सोबत आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो. स्वामी माऊली तुम्हाला इच्छित ते प्रदान करोत. स्वामी माऊलीचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ते ऐकणारे मन पवित्र हो. तुमची ऊर्जा वाढवणारे हे संदेश आहेत. जर तुम्ही या क्षणाला हा संदेश स्वीकार करत असाल तर नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्यासाठी ते द्वार उघडतील ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान आणि आनंद देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली, मी तुझं प्रिय बाळ. श्री स्वामी समर्थ. माझा देव महान. यापैकी तुम्हाला जे काही आवडेल ते लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.